हॅलो फ्रेंड्स, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत शिक्षक नियुक्ती प्रक्रियेवर उत्तरासाठी सरकारला वेळ देण्यात आलेला आहे. हायकोर्ट बुद्धिमत्ता चाचणीचा वाद या ठिकाणी याविषयी माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही आमच्या एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या स्पर्धा परीक्षा विषयक चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहूया शिक्षक नियुक्ती प्रक्रियेवर उत्तरासाठी सरकारला वेळ. हायकोर्ट बुद्धिमत्ता चाचणीचा वाद. नागपूर. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी शिक्षण सेवक नियुक्ती प्रक्रिया प्रभावशाली करण्यावर उत्तर दाखल करण्यासाठी राज्य सरकारला 11 ऑक्टोबरपर्यंत वेळ वाढवून दिला आहे. सरकारने सध्या केवळ अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीतील गुणांच्या आधारावर शिक्षण सेवकांची नियुक्ती करण्याचे धोरण स्वीकारले आहे. त्यामुळे न्यायालयाने ही प्रक्रिया अधिक प्रभावशाली करण्यासाठी त्यात मुलाखत, शिक्षण कौशल्य तपासणी इत्यादी बाबींचा समावेश करणार का, अशी विचारणा राज्य सरकारला गेल्या तारखेला केली होती. त्यावर सरकारला 27 सप्टेंबरपर्यंत उत्तर सादर करायचे होते. त्यानुसार हे प्रकरण गुरुवारी सुनावणीसाठी आले असता सरकारने वेळ वाढवून देण्याची विनंती केली. न्यायालयाने ही विनंती मान्य करून सरकारला 11 ऑक्टोबरपर्यंत वेळ वाढवून दिला. या संदर्भात काही शिक्षण संस्थांनी याचिका दाखल केल्या आहेत. याचिकाकर्त्याच्या वतीने ॲडव्होकेट रवींद्र खापरे व ॲडव्होकेट भानुदास कुलकर्णी यांनी बाजू मांडली. आता 11 ऑक्टोबरपर्यंत या ठिकाणी सरकार कोणतं उत्तर देतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.